राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. चला ठीक आहे. सकाळी सकाळी काम आवरून झाले, काही राहिले काही. आणि माझ्याकडे जी मुलगी भांड्याला फडचीला येते ना, ती रोज सकाळी 7ला येत होती. तर 7ला येत होते तर मग मला काहीच कामं सुचत नव्हते, काय करावं काय नाही. ती एकड करायची, मग संडास बाथरूम वगैरे घासणं होत नव्हतं, काही नव्हतं. मग तिला म्हटलं उद्यापासून ना उशिरा येत जाय, 10ला किंवा 11ला येत जाय. तर आता तिचा फोन आलेला होता, येऊ का? आता 10 वाजले. तर तिला म्हटलं ये. मग बघा माझी सकाळी सकाळी आंघोळ पांघोळ लवकर झाली, संडास बाथरूम घासून झाला, योगा झाला, वरी जाऊन आले, एकदा चिमण्यांना दाणे वगैरे टाकून. आता वरती जायचे आपल्याला सूर्यनारायणाला पाणी घालायला. चहा करून घेतला, आता चहा पिते, सूर्यनारायणाला पाणी घालायला जाते वरती. आणि दुसरी गोष्ट, आमच्या त्यांची तब्येत बरी नाही आहे, ते झोपलेले. दीपक दुकानावर गेलेले आहे सकाळी 7ला. आमची दुकान 7लाच उघडते मैत्रिणींनो. दुकान 7ला उघडली की काय काय टायमाला गिऱ्हाईकनं उघडायच्या अगोदर येऊन बसतं. हे कारण कशामुळं? तर खूप काही भेटतं दुकानामध्ये, आपल्या सगळ्या वस्तू भेटतात. आणि आपण वेळेची काळजी केली, गिऱ्हाईकाची काळजी केली, त्या गिऱ्हाईकाला एक आधी आपल्याकडे येईल. एखादी वस्तू नाही भेटली तर दुसरी दुकानात जाईल. तसं मी जाऊ देत नाही दुसऱ्या दुकानात. एकदा गिऱ्हाईक दुकानात आलं ना तर सगळी वस्तू त्या आपल्या दुकानात भेटली पाहिजे त्यांना. मी हे विचारायला चालते. आता माझा एवढा टाईम कमी झाला तर दुकानात भरपूर काही वस्तू नाही. कालच एक गिऱ्हाईक म्हणे काय तुमच्या दुकानात काहीच भेटेना म्हणे. आता बघा, मी थोडंसं दुर्लक्ष झालं, माझं यूट्यूबकडं गेलं जराशी माझं लक्ष. आणि हे घराचं काम होतं चालू 2-4 महिने, घर भरणे, घर वास्तुशांती वगैरे सगळं काही गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. मुलगी दरवाजे वाजवते, ती व्हिडिओमध्ये येत नाही, म्हणते मला व्हिडिओमध्ये घेऊ नका. काय माहिती ती नेपाळची आहे, तर कामाला बाया पण भेटायला झाल्यात. मला तर स्वयंपाकाला बाई लावा अशी वाटते, पण कोणती लावा, कशी लावा, काय लावा. आणि 3 माणसाचा स्वयंपाक राहतो, पण ते आणि तिने व्हिडिओमध्ये येत नाही का बरं माहीत नाही. ती म्हणते असते मला व्हिडिओमध्ये नका घेऊ. मागं एकदा 2दा मी तिचा व्हिडिओ घेतला तर मला डिलीट करून टाका, मला नका घेऊ. तर मग आता ना मी दुकानाकडे निघाले होते. दीपकला फोन केला, म्हटलं येऊ का दुकानाकडं? कारण आमच्याकडं कामाला माणूस आहे दुकानामध्ये, तर त्याला न आणायला जावं लागतं. 9-9:30ला नेऊन सोडायला जावं लागतं रात्री. तर मग दीपक म्हणे आला असेल, दीपकने फोन केला असेल कोणाच्या गाडी किंवा त्याच्या भावाला आणून सोडायला. तर या असे कामं राहते. तर मैत्रिणींना काल लिस्ट करायची होती. लिस्ट म्हणजे तुम्हाला समजत नसेल, लिस्ट म्हणजे काय? मी बरोबर बोलत नाही व्हिडिओमध्ये, अर्धवट बोलत ते समजत नसेल. माल संपलेली मला लिस्ट करायची होती, मला माल घ्यायला जायचं होतं नाशिकला. कालही जमलं नाही, काल लिस्ट झाली नाही. आता आज करायची लिस्ट. तर आजही होती का नाही की वैशूच्या सासूबाई जत्राला गेल्या होत्या पंढरपूरला 20 दिवस दिंडीमध्ये. तर मग आता त्यांना काल भेटायला जायचं, तर कालही झालं नाही. आता आजही जाणं होतं का नाही, पण आज जावंच लागेल. आज लिस्ट करावंच लागेल. आणि उद्या मला माल घ्यायला जावंच लागेल. नाही आज तिथं उद्या करून परवाच्याला कसे करून मला माल आणायचे कामं राहते. तर काम सरांना झाले, डॉक्टर म्हणते तर आराम करा. आता आराम कसा होईन सांगा बरं तुम्ही? कसं होईन आराम? एवढे कामं पडलेले दुकानामध्ये, तर खूप कामं पडले, खूप नुकसान झाले, खूप नुकसान. काय सांगू तुम्हाला, दाखवते आता मी. पैसे 1000 रुपये पडलेले. ते कसे पडलेले? आमचे बाबा आणि दीपक काय करता, फाटकी नोट बघती नाही, काय नाही, गिऱ्हाईकाची आलेली घेतली का टाकली गल्यात तशी, घेतली का टाकली गल्यात तशी. म्हणून मग मी सांगत राहते की जे करतं त्यालाच माहिती राहतं. आता माझं तोंड दिसतं बोललेलं, पण ते बाकीच्याचं दिसत नाही ना. आणि मग ते सांगू देते नाही, म्हणजे कशाला काय सांगते. आता तुम्हाला दाखवते, त्या नोटा दाखवते, 1000च्या वर नोटा पडलेल्या आहेत. आता त्या कुठं घालायच्या? 3-4 महिन्यापासून पडलेल्या त्या नोट. आणि एवढ्या दुकानामध्ये मी एवढा माल ठुके. आता मी काय सांगू तुम्हाला, गिऱ्हाईकाला सगळी वस्तू भेटते. आणि 7ला दुकान उघडीतो, त्याच्यामुळे गिऱ्हाईकनं दही आमकं तमकं सगळं भेटतं माझ्या दुकानात. बघू शकता बा हे नोटा, हे फाटलेले नोटा बघा, हे तुकडे झालेले नोट. आता नीट हे बघा कोणी तर कसं फसवतं बघा. तुम्ही म्हणता काय? हे बाई ही नोट तर ना अर्धीच दिलेली, असे गुंडाळून देतात अशी. आणि हे काय होतं असं गल्ल्यात ना अशी टाकली का काय कळतं कोणाला? ही 100ची नोटसुद्धा बघा, बघू शकता किती नुकसान आहे. हे तर मी दाखवलंच नाही आतापर्यंत. हे बघा हे कोणा गेलेलं. आता हे बघा, बघू शकता तुम्ही मैत्रिणींनो. तर या असं दुकानात नुकसान आहे बाई. ही सुद्धा नोट कोणीतरीनं काय केलं, 2 जणाला बापल्या एकाला, दोघातून कोणाला तरी फसवलं. अशी नोट केली, असं अशी दिली. आता बघत नाहीत ते, बघती नाही. हे बघा ही अशी आणि टाकली गल्ल्यात. तर हे बघू शकता तुम्ही मैत्रिणी किती नुकसान आहे. आणि मी पहिले सकाळी 9ला जायची ना, तर सगळं कामं बघायची, हँडल करायची. काय करा, माल माझ्या दुकानातला कधी मी संपू देत नव्हते. बघू शकता बघा, हे बाई नोट किती जोडलेली दिसली का तुम्हाला? हे बघा, हे नोट जोडलेली बघा, हे बघा.
तर हे ना असं केलं असेल असं देऊन ये असं गिऱ्हाईक देऊन टाकतात. आता दुसऱ्या गिऱ्हाईकाला दिलं ही नोटा घेईना झाले तर अगं इथं बघा ही पण तुकडं तुम्हाला काय सांगू आता इशीच वाटत असं तुम्हाला बघा हे असं असं काही आता बघा बघू शकतो. दुकानात जे राहतं दुकान सांभाळून नाही खूप हुशार माणूस लागतं दुकानामध्ये खूप टॅलेंटेड माणूस लागतं दुकानामध्ये. म्हणून म्हणते मी बिझनेस फक्त मीच करू जाणं बिझनेसमध्ये मी नंबर 1. सगळ्या गोष्टीचं लक्ष ठेवावं लागतं सगळ्या गोष्टीचं ध्यान ठेवावं लागतं. हे बघा एवढ्या फाटलेल्या नोटा आहे बघू शकतो बघा हे किती जोर दिसले का. तर चला ठीक आहे हे 1000 रुपयाच्या वर पैसे आता कुठे बँकेत नेऊन द्या बघा त्या म्हणून मग मी म्हणते जे करतं त्यालाच माहिती राहतं आणि मीच करू जाणं हे दुकान मीच सांभाळू जाणं भलतेच्याने सांभाळणं होणार नाही. सगळे कामं मला त्यांना सांगून द्यावं लागतं सगळं हँडल करावं लागतं घरातून फोन करू सांगावं लागतं की हे दुकानात आणा ते. मी रात्री सगळं बघून येते काय दुकानात काय नाही उद्या सकाळी गिऱ्हाईकाला काय लागणार आहे. गिऱ्हाईक वापस नाही गेलं पाहिजे. गिऱ्हाईक आपलं भगवान राहतं आणि मी गिऱ्हाईकामध्ये माणसामध्ये देव बघत राहते मी दगडात देव बघत नाही. तर चला ठीक आहे असो आता वरी जाऊ आपण सूर्य. तर चला मैत्रीण वरती आले मी वरती म्हणत राहते तर तुम्हाला समजत नसतं. आता हे 6वा मजला आहे 6व्या मजल्यावर मला पाणी घालायला यावं लागतं सूर्यनारायणाला कारण माझं घरी या साईडला पडतं इकडून आणि पाणी सूर्यनारायण इकडून उगवत येतं. तर म्हणून मग मी सूर्यनारायणाला पाणी वरी घालायला सूर्यनारायणाला पाणी घालायचे मी अनेक बाऱ्या म्हणत असते खूप फायदे तर ते फायदे कसे आपल्याकडून कळत नकळत पाप होतं ते पण पाप आपलं कमी होतं. त्याच्यानंतर ज्याचा बी बिझनेस आहे कुंकू टाकून पाणी घालायचं खूप फरक पडतं. गूळ टाकून पाणी घालायचं आपल्या संसारामध्ये माणसांमध्ये गोडवा येतं. नवरा बायकोमध्ये भांडणं असतील तर ते भांडणं तंडणं होत नाहीत. तर चला ठीक आहे खाली आले आता किचन वाटा धुवून घेते म्हटलं. ती सकाळी 7ला येत होती ना तर किचन वाटा वगैरे धुणं होत नव्हता कारण मी सकाळी 7ला वर येत होते तर तसंच राहून जायचं आणि 4थ्या मधल्या राहत होते तेव्हा ती किचन वाटा धुवायची गॅस घासायची. पण आता तिला म्हटलं नाही तू नको घास जाऊ मी माझा धुवून घेत जाईल किचन वाटा गॅस. ती काय करायची बडाबडा पाणी ओतायची गॅसवर मग गॅस न सारा खराब होऊ लागला आणि कानाकोपऱ्यात चिकट तेलकट तसंच राहू लागलं नुसतं वरचे वरी हात फिरू लागली. तर मग आता सगळं धुवून धावून मैत्रीण चला आता 12 वाजले ते अजून झोपलेल्याची त्यांची तब्येत बरी नाही ना दीपक दुकानातच आहे. आता त्याला सोडायला जावं लागेल त्याची आंघोळ राहिली पांघोळ राहिली. त्याला मी सकाळी फोन केला होता म्हटलं होते येते तर तो म्हणे स्वयंपाक पाणी करून ये. तर म्हटलं व्हिडिओ ना एडिट करू आणि टाकून देऊ पण व्हिडिओ एडिट झालाच नाही. मी 11 वाजता बसले होते व्हिडिओ एडिट करायला अर्धा झाला ना अर्धा राहिला आहे. तर आता ना आधी स्वयंपाक करून दुकानात जाते. सकाळी सकाळी मैत्रीण मी खात राहते सफरचंद संत्री मखाने वगैरे पण ना टाईम भेटत नाही. टाईम नसल्यामुळं ना कधी कधी राहून जातं खायचं आणि दीपकला पण बांधून देत राहते दुकानामध्ये अरे खाज्या पण पोराला अजिबात आवडत नाही. कधी कधी तर त्याच्या तोंडात घास घालावं लागतं मला अरे काय पण पोरगं खात नाही. तर चला ठीक आहे मी ना आता ना स्वयंपाक करताच खाऊन घेते. सफरचंद मखाने वगैरे म्हणतात ना वयाच्या मानाने चांगलं राहतं खायला शरीरासाठी. असं टाईम नाही राहत खायला. आता स्वयंपाक करते एकड खाते एकड रोज प्रश्न भाज्यांचा काय करावा. आम्ही शाकाहारी असल्यामुळं ना मग भाज्याचा प्रश्न पडतो. मग म्हटलं आता दोडका करून घेते छान मस्त सुका. आता ह्याच्यामध्ये मूग डाळ टाकलेली शेंगदाण्याचं कूट जिरं मोहरी कोथिंबीर लाल मिरची पावडर असं पण दोडका छान होतं. आणि दोडका अनेक प्रकारचा करता येतं काळ्या मसाल्याच्या सुद्धा करता येतं. मैत्रिणींनो काय चाललंय जेवण चाललंय का जेवायला बसलं सांबळे सर्दी झाली त्याला सर्दी झाली. परवा आला नव्हता ना परवा नव्हता आला त्याला पण सर्दी झाली. आता वातावरणच आहे सर्दी खोकला आहे सगळ्यांना. कोमट पाणी पित जाईल सकाळी सकाळी आणि दुकानातली लवंग बिवंग टाकतो तोंडात एखादी लवंग इलायची दालचिनी थोडासा तुकडा हे खात राहते मी. त्याने खूप फरक पडतं. त्याला म्हटलं एखादी लवंग घे दुकानातली थोड्या वेळानं आणि तोंडात टाकून दे. लवंग चगळलेली खूप चांगली राहते पावसाळ्याचं तर खूपच चांगली आयुर्वेदिक आहे. चला ठीक आहे तू जेवण करतोय चेक करावं लागतं सगळं काय कुठे संपले काय नाही संपलं मग ते चेक करून लिहून घ्यायचं. तर तुम्हाला मी सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये मला खूप काम केलं तर काय केलं की तिकडे होता त्या साईडला होता तिकडे होता. तर मग तिकडून मला काहीच काढायला नाही त्याला खूप अडचण पडू लागली लेकरांचं सगळं सामाईन शाळेचं वगैरे. तर मग सापडत नव्हतं वेळेवर मग इकडं लावला माल वगैरे काढला हे टेबल इथं ठेवला. तर असे दुकानात आले विसर बघावं लागतं कुठं काय ठेवायचं. तर चला ठीक आहे आता खूप माल संपलेला आहे बघू शकते. इकडे पण कप्पी खाली आहे बघा ही. तर आता जाणार आहे मी आता उद्या बी नाही जाणं होणार माझं. आज तर लिस्टच नाही झाली उद्या कधी जाऊ. वैशूच्या सासूला भेटायला जायचं.
ही नुसती भाजी पोळी खायची नाही, हा. त्याच्या बरोबर एखादी काकडी खायची, गाजर खायचं, उद्यापासून घेऊया. टमाटर आणायचं. त्याचं पण आपल्या शरीराला गरज राहते. मग. नुसती भाजी पोळीनं आपलं रक्त वाढत नाही, हा, लवकर आजारी पडणार नाही. उद्या घेऊन ये. हा, मला काय माहिती, सांगितलं असतं तर मी दोडक्याची भाजी आणली असती. मला वाटलं तुझं जेवण झालं असेल. नाही रोज या का जेवण राहतो माझं. हा का? हा. चालेल, ठीक आहे, जेव मग निवांत. आता वाजले बघा 4. मी 4ला घरी आले. आता मला करायचे जेवण करते, 15 मिनटं पडते. जेवणाचा टाईम निघून गेल्यामुळं जेवण पण गेलं नाही, 4 वाजून गेले होते. चला आता दुकानाकडे पण जायचं आहे, तर चहा करून घेऊ म्हटलं. आता हे माझा चहा आहे, त्यांचा वेगळा करावा लागतं. त्यांना जास्त दुधाचा साखरेचा चहा लागतो, मला कमी दुधाचा लागतो. जास्त दूध टाकून प्यायला का ॲसिडिटी होती, त्याच्यामुळे मी थोडंसं नॉर्मल दूध टाकून घेते. तर आता माझा चहा घेतला, आता त्यांना पण देते. तर चला ठीक आहे, मैत्रिणीने त्यांना दवाखान्यात पण पाठवून देते. बरं म्हटलं का? बरं हां, सकाळीच दीपक म्हणे दवाखान्यात पाठवते ना, कोणाला तरी मी पाठवते घ्यायला. दीपक दुकानात होता, मी घरी होते. तर म्हणे नाही आता नाही जायचं, बरं वाटायला ना. आता म्हणे बरं वाटेल, आता दवाखान्यात जातील, मी दुकानात थांबन. 50 शब्द गेला पहिले 50 ऐकलं मी. 50 लिहा, 50 लिहा. ते सकाळी पैसे देऊन टाकले. पगार नाही शिल्लक. उद्या येईल. हॅलो. सही नाही. फटका परिवार त्या कोणते काही आणि काही कपड्यांची पावडर, सर्फेक्स वगैरे ज्या जी असेल ती. एक दिवस 2 किती वाले? 10 वाला. 2 देतात. आणि निर्मा हे पावडर, दुकान माझीच आहे. टाईट वगैरे आणायचं. दुकान माझीच आहे. काय करायचं काय बाई, मोबाईल मध्ये काय म्हणतो 10 रुपये इतकं मला बाई उधारी असतं जरासं. एक दिवस 2 10 वाले. ते मालगाडीचं बघा काय काय खबर आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 पैसे पैसे करतो लग्न करत आपण पोराचं. पैसे पैसे काय करत हे एवढं दिसत नाही का? 240 झाले ना मग. हा, ते बाई मला भाडं सोडते का गाड्याचं? लाईट बिल सोडतो का? आता फ्लॅट घेतला काय बघायचं फ्लॅट घेतलं म्हणजे फ्लॅट बघा, खायला द्यायचं फ्लॅट. जमा जागा आहे ना. खायला कुणी पाहिजे? ते बघ मालगाडी बाबा काय काय बघ कोणतरी बोललं मला. वाचा ना. टाकलेले आहे. 1 2 3 4 5 6 7 वस्तू घ्या. पैसे कसे बघा. एक नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर 7 नंबर. चष्मा घालायला. वीसची शेव. एक मॅगी मसाला आणि शेवगा. तर मी सांगते तुला काय काय. तुम्ही बघा आता इकडं आमच्या दुकानापासून काय राहतं काय नाही बघू शकता. बघा इथून पोरं हालतच नाही, काय करावं काही समजत नाही. बोललं तर राग येतं. बघा बघू शकता. म्हणजे माश्या मवळ्याला माश्या कशा राहतात तशा आम्हाला सगळीकडून माश्या चिटकलेले. कॅरी बॅग बंद. जा. $2 लाख रुपये हा, दंड आहे. दंड आहे. या, काय सांबार मसाल्याची पुढे कळत नाही मी काय म्हणते, काय करावं मला काही समजायला झालं. काय किती कलियुगच्या नेमऱ्या किती वाद झाले. हा तुम जी रे कलयुग में. 2 लाख रुपये ऍडव्हान्स घेऊन टाका त्याच्याकडनं. हा, रोज कलियुग कॅरी के बॅग बाहर आओ, घेऊन कलियुग के बाहर. सांबार मसाला द्या ना. सांबार द्या. सांबार लावले पासून मागे. सापडलं का पाठव? कुरकुरे वाले अरे तुमचं आज का? अजून छोले मसाला आहे रे. याला थोडासा शाळेत जाय रे तो डांगरी शाळेत.
सांबार मागाशी लावला ना तुम्ही लोकं तर कोणाला त्याच्यावर लिहिलेलं पाय खाली लावला ना साहेब तिथंच आम्ही माग दोघं सारे खातो. तो खाली तुम्ही लावला ना मागाशी 2 गिऱ्हाईकाला एक साला मी हा. विसरून देऊन टाकायचे. यांना घरी जावं लागेल ए, मी आता तो उद्या तुम्ही दोघं राहिले तर यांना घरी शूटिंग झाली नाही हो आता मोठे आदेश त्याच्या आईला live येते. यांचा भरोसा नाही हो, एखादी live होऊन जाते. शूटिंग करून राहिले का नाही, नाही, मध्ये- मध्ये. व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओ व्हिडिओ नाही तो मध्ये चौकोनी आला तो गोली तो चालू आहे, हे हो. चालू आहे व्हिडिओ चालू आहे ना. हो, ते उद्या जाईल ते युट्यूबला आता काय त्याला एडिट करून उद्या टाकायचं आहे काय टाकू बिकू नका एडिट करा मग आता का बरं? काही टाकू नका बाबा काही दुकानात आल्यानंतर पहिले पाहावं लागलं मावशी घरावर राहिले नाही तर तिकडे पाहून घ्यावं लागेल पहिले की मोबाईल कुठे ठेवले कॅमेरा लावायचा लोकांमध्ये अहो, हेच कॅमेरा पण ते ना दुसरा लावायचा. हे काय म्हणते ते पहिले लावले ते आलं गेलं दिसतं काय. नाही कॅमेरा लावायचे कॅमेऱ्याची गरज भाजी नाही काय ते पहिले सांग मैत्रीण चला मी घरी आले 9:30 वाजले दुकानातून निघताच येत नाही बाहेर किती निघायचा प्रयत्न केला तरी आणि आज दोघा बापलेखाची तब्येत बिघडली दीपकची पण बिघडली कारण धावपळ करून करून तर चला ठीक आहे दुपारचा तसाच स्वयंपाक पडलेला आम्ही आज कोणी जेवण नाही केले बरोबर मी बी 4 वाजता आले होते दुकानातून 2-3 घास खाल्ले वेळ निघून गेला जेवणाचा तर जेवणही गेलं नाही तर आता काही स्वयंपाक वगैरे करणार नाही ते दुपारचाच खाऊ तर चला ठीक आहे मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्यापर्यंत माझे असेच नवीन व्हिडिओ टाका जाईल तुमचं प्रेम माझ्या असंच राहू तर शुभरात्री सगळ्यांना भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम